कोल्हापूर बसस्थानक येथून निघणाऱ्या गडिंग्लज, आजरा, चंदगड, बेळगाव व बसेस तसेच बेळगाव, चंदगड, आजरा, गडिंग्लज येथून कोल्हापूरकडे जाणाऱ्या बसेस कागल बसस्थानक येथे न येता परस्पर हायवेने निघून जातात किंवा हायवेवर थांबतात. वृद्ध प्रवासी, महिला आणि लहान मुलं यांना हायवेवर धावपळ करावी लागते. यातून एखादा प्रवासी अपघात अथवा जखमी होऊ शकतो. यामुळे या बसेसना कागल बसस्थानक येथे थांबा घेऊनच पुढे ये जा करण्याची सूचना करावी, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत कागल यांच्या वतीने स्थानक प्रमुख सागर पाटील, सहाय्यक वाहतूक अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी वाहतूक नियंत्रक अरुण लाड हे देखील उपस्थित होते. कागल हे तालुक्याचे ठिकाण असून येथून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. तालुक्यातून आणि गडिंग्लज, आजरा, चंदगड, निपाणी, बेळगाव, कोल्हापूर असे अनेक प्रवासी प्रवास करत असतात. हे प्रवासी बसची वाट पाहत बसस्थानक परिसरात थांबलेले असतात. पण या बसेस स्थानकात न येता थेट हायवेवरून जात असल्यानं प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतोय. याबाबतीत आपल्या स्तरावर आदेश देऊन यावर ठोस उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी ग्राहक पंचायत कागल तालुक्याच्या वतीनं निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष योगेश कदम, शहर अध्यक्ष विशाल पाडळकर, कोषाध्यक्ष प्रशांत दळवी, प्रवासी वाहतूक संघाचे अध्यक्ष नितीन नासीपुडे, सचिव नंदकुमार पोद्दार आदी उपस्थित होते. मराठी न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी.